सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, उजाडली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात, करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. मित्रांनो, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशांच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या भारतीय सैनिकांनी खांद्यावर घेतली आहे. शत्रूंसाठी वज्रासारखे आणि मित्रांसाठी फुलांसारखे अशी आपल्या भारतीय सैनिकांची ओळख आहे. हिमालय पर्वताच्या शिखरांवरील गोठवणारी थंडी असो किंवा वाळवंटातील भाजून काढणारी उष्णता, आपले सैनिक दिवस रात्र देशाचे रक्षण करतात. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने देशात दुःखाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर भारताने 2 मोठ्या मोहिमा राबवल्या. पहिली मोहीम ऑपरेशन सिंदूर होती, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला, अनेक दहशतवाद्यांना ठार केले. दुसरी मोहीम होती ऑपरेशन महादेव, ज्यामध्ये आपल्या सुरक्षा दलांनी हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांना ठार केले. आपले भारतीय सैनिक आपल्या देशाचे खरे नायक आहेत. मित्रांनो, आपला भारत देश, ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे, आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरू बनायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसांनी समृद्ध बनला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही. त्यासाठी एकतेची, बंधुतेची, समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही तर माणुसकीच्या मंत्राची गरज आहे. मित्रांनो, केवळ व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे, आपल्या घरातील परिसरातील कचरा पेटीत टाकणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे रक्षण करणे, झाडाचे रोप लावून ते जगवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, हे देखील देशप्रेमच आहे. हे आपण नक्कीच करू शकतो. शेवटी मी एवढेच म्हणेन की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.